नमस्कार. श्री स्वामी समर्थ. पार्ट 2 म्हणजे दुसरा व्हिडिओ आहे. आम्ही ना याच्या अगोदर तुम्ही येडेश्वरीचा आणि तुळजापूरचा व्हिडिओ बघितला असेल आणि आता आम्ही चाललेलो आहोत गाणगापूरला. आणि ना एस टीमध्ये बसलं ना तर ह्या लाडूबाईंना लगेच झोप येते, त्याच्यामुळं ना त्यांचं काहीच त्रास नसतो. आणि जिथं कुठं स्टॉप येईन ना उतरायचे तिथं आम्हाला दर्शनासाठी, तिथे लगेच उठणार त्याच्या अगोदर आणि फ्रेश होणार. इथं बघा त्यांचं चाललेलं आहे डोकं इचरायचं, छान छान असं मेकअप करायचा. जिथं स्टॉप येईल तिथं एस टी अशी 5-10 अंतरावर असेल त्यावेळेस आम्ही त्यांना उठवायचो. आणि आता ना आम्हाला तिथं दर्शन करायचं आहे. आणि गाणगापूरच्या अलीकडेच 4 किलोमीटर आहे, तिथं आधी दर्शन करून घ्यायचं आणि मग पुढलं जे मुख्य मंदिर आहे मग त्या तिकडं जायचं आहे. आता आम्ही तिकडे चाललेलो आहोत. आणि आयुष्यामध्ये ना वेळ काढून ना असं देवदर्शन केलंच पाहिजे. पैसा आज आहे तर उद्या नाही आहे. आणि ज्यावेळेस पैसा येईल त्यावेळेस तर आपलं शरीर थकलेलं असेल आणि त्यावेळेस ना वेळ निघून गेलेली असेल, पश्चातापाची वेळ येते. आपण ह्या वेळेसच फिरलं पाहिजे नव्हतं, त्यावेळेसच फिरलं पाहिजे असं होतं. आणि वाटेतच आम्हाला भली मोठी हनुमान महाराजांची मूर्ती लागलेली आहे. आणि मग आता आम्ही ते स्टॉप आलेला आहे म्हणजे मंदिरापाशी चाललेलो आहोत. बाटली जवळच असं आपण इकडं आता मावशीला दिलं काय सोडून? हां पुढे मावशी चल ग इकडं पुढं बघा. नाही नको काय बघ ना त्रिवेणी मंदिर नाही असंच भेट बघायचं नदी. घ्या ना आता आईस्क्रीम घेतली ना घे ना मग तुला कोणती दुसरी घे मग त्यांच्याकडून. पै मोडलंय दुसरं त्या ना आता आवडत होती ना. संध्याकाळचा सूर्य 5:30चा बघ ना. आप चल बाय दर बोटाला माया. तर आम्ही ना मुख्य मंदिरामध्ये आलेलो आहोत. आता ना आम्ही वारीला लागलेलो आहोत आणि आम्ही आलो तेव्हा एवढी काही गर्दी नव्हती, त्याच्यामुळे पटपट असं एक दर्शन केलं. आणि इथे ना फोटो काढायला मनाई आहे तरी पण थोडंसं शूट केलं. आणि इथं पण या दोघींची काही भांडणं कमी नव्हतीच, धक्काबुक्की होतीच, थोडंसं लागलं तरी त्यांचं सुरू होतं. आणि इथे ना मी थोडंसं क्लिक केलेलं आहे फोटो बघा दत्त महाराजांचा. लगेच म्हणले फोटो काढून घ्या. आणि मंदिरात गेलं ना 10 मिनटं का होईना बसावं लागत असतं. मग तिथे बसलं, मग बाहेर आल्यावरती मग फोटो काढले. मग इथं PUCDचं तिच्या मावशीचं फोटो काढायचं चाललेलं होतं. आणि तेव्हा कसलं छान छान कोरलेलं होतं, नावं वगैरे असं रेखीव कामं केली. कसं केलेलं असे हा प्रश्न पडलेला असतो मला नेहमी मंदिरामध्ये गेलेला. आणि एवढं छान आणि प्रसन्न वाटतं ना तुझी ताली ते कलाकुसर वगैरे घेऊन. आणि मग आता दर्शन घेऊन बाहेर आलेलं होतं, म्हणजे थोडीशी खरेदी करावं. पण आपल्यापेक्षा ना जिथं मंदिरापाशी ना खूप असं महाग असतं, त्याच्यामुळे यात्रेमध्ये परवडतं आपल्याला घेण्यासाठी. फक्त विचार केलं काय घेतलं, हे प्रसाद घेतला, खायला वगैरे घेतला. आणि मग आता मी एस टीकडे आलो होतो
आणि मंगनामधलं काय शूट केलंच नव्हतं. नाही आता आम्ही ना अक्कलकोटला चाललेलो होतो आणि एस टी चालू झाली की आमच्या लाडोबाई लगेच झोपत असं घटना तुम्हाला सांगितलं तर व्हिडिओमध्ये. आणि ना आता ना अक्कलकोटमध्ये आम्ही पोचलेलो होतो. पोचलो नाही तेच एवढ्या सुंदर सुंदर छान छान मूर्त्या लागलेल्या होत्या ना स्वामी महाराजांच्या, की बघूनच आकर्षण वाटत होतं ना की एवढं प्रसन्न छान असं आम्ही अक्कलकोटमध्ये पोचलो त्यावेळेस. आणि मग आम्ही नाही का हॉटेलमध्ये थांबणार होतो. तर आम्ही तिथं थांबलो होतो ना जिथं राहायचे तिथं ना असं स्वामी महाराजांच्या 2 मूर्त्या होत्या आणि तिथं आमचं फोटो काढायला चाललेलं होतं. आणि ह्या ना अशा झोपेतून उठल्या त्याच्यावर थकल्यासारख्या झाल्या होत्या. आम्ही 9 वाजता आम्ही पोचलेलो होतो. मग आम्हाला ना उद्या इथं मुक्काम करून मग सकाळी स्वामी महाराजांचं दर्शन घ्यायचं होतं. मग आता आमचा रूम बुक झाला कंप्लीट. अर्धा पाऊण तास गेला आम्हाला रूम बुक करायलाच. तिथे आधी काही बुकिंग वगैरे नव्हतीच. मग रूम भेटला. मग आम्ही तिथंच जेवण केलं. आम्ही मठात काही गेलो नाही जेवायला, कारण की एवढी गर्दी होती ना दिवसभर दमल्यामुळे ना आम्ही तिथंच आणलेलं जेवण केलं. चला मग भेटू आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये पुढल्या. श्री स्वामी समर्थ सगळ्यांना.